तालुका पोलीस स्टेशनच्या कारवाईत जप्त करण्यात आलेली वाहने नगरपालिकेसमोरील एपीजे अब्दुल कलाम आरोग्य केंद्रासमोर उभी करण्यात आल्याने ठाकरे सेनेचे पदाधिकारी भरत मोरे आणि समाजसेवक अनिल गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महिलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आरोग्य केंद्रासमोर मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केल्यामुळे नागरिकांना तसेच रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला। शुक्रवार 15 मे 2026 रोजी भरत मोरे आणि अनिल गायकवाड यांनी थेट ग्रामीण पोलीस स्टेशनसमोरील जाऊन संबंधित परिस्थितीची पाहणी केली व माध्यमांसमोर वस्तुस्थिती मांडली। यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रासमोरील परिसरात उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। भरत मोरे यांनी सांगितले की महिलांसाठी महत्त्वाचे असलेले आरोग्य केंद्रासमोर अशा प्रकारे जप्त वाहने उभी करणे योग्य नाही। रुग्ण, महिला व नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली। यावेळी समाजसेवक अनिल गायकवाड यांनीही ग्रामीण पोलीस स्टेशन आणि नगरपालिकेवर टीका करत पूर्वी ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी असलेल्या इमारतीचा सध्या पार्किंगसाठी वापर होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली। संबंधित जागेची योग्य देखभाल व नियोजन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान पुढील 2 दिवसात जप्त वाहनांची जागा बदलण्यात आली नाही तर प्रशासनाला लाज वाटेल अशा पद्धतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही भरत मोरे आणि अनिल गायकवाड यांनी दिला आहे। भाऊ, तुम्ही आज या ठिकाणी आलात, काय तुमची मागणी आहे, तुम्ही कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलात? आमची मागणी अर्थात संपूर्ण जनतेची मागणी, जेव्हा जनता नगर परिषदेमध्ये त्यांच्या हक्काचं काम जेव्हा घेऊन येते त्यावेळेस त्यांना येणाऱ्या अडचणी, मग त्या ग्रामीण पोलीस स्टेशनची नवीन इमारत, त्यानंतर शहर पोलीस स्टेशनची नवीन इमारत, ज्या ज्या गाड्यांवर कारवाई केली जाते त्या त्या गाड्या रस्त्याने लावल्या आहेत। नागरिक कायम बघतात, आता पोलीस प्रशासनाला माहिती आहे, आता 2 ग्रामीण पोलीस स्टेशनचं एवढी मोठी इमारत झाली, मागं ग्राउंड आहे, त्याला बऱ्याच 20 दिवसापासून हा टँकर आणील भाऊ 20 दिवसापासून इथं पकडून आणलं ते 20 दिवसापासून पकडून आणलं, मग त्याला ही जागा भेटली का, इथं अडचण करून ठेवली। त्याच्या मागच्या बाजूला बघा तुम्ही एपीजे अब्दुल कलाम नागरी आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी गर्भवती महिला येतात, लहान मुलं आपले लस देण्यासाठी घेऊन येतात। आता त्या महिलांना इथून जाण्यासाठी किती प्रचंड अडचण येते। आता तिथे खाली वाळू पण पडलेली आहे, तो टँकर त्याच्यामध्ये डिझेल आहे असं समजलं। 20 दिवसापूर्वी डिझेल चोरीची एक टँकर पकडला समृद्धी महामार्गावर। आज एवढा उन्हाचा तडाखा आहे, त्याच्यात जर समजा उन्हाच्या तडाख्याने जर त्याला आग लागली, जर त्याचा भडका उडाला, जर आमच्या गर्भवती काही महिला इथं माता मावल्या इथं औषधासाठी येतात, लसीसाठी येतात, जर त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? आज पोलीस प्रशासनच जाणील बघा जुनं पोलीस स्टेशन त्यांनी बोललो ठीक आहे, नवीन इमारतीमध्ये गेले, नवीन इमारतीत गेले। आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचे खऱ्या अर्थानं आम्ही आंदोलन केले, जेलमध्ये गेलो, तेव्हा ती नवीन इमारतमध्ये सगळे पोलीस आमचे बांधव तिथे गेलेत। आज हे बघा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती कोपरगाव, आता ही पार्किंगची जागा आहे का? मी नागरिकांना आव्हान करतो, ही आपली सगळी सरकारी प्रॉपर्टी, तुमच्या आमच्या खिशातून पैसे भरतो आपण, टॅक्स भरतो, त्या प्रॉपर्टीचा उपयोग अशा पद्धतीने केला जातो। आज अतिशय म्हणजे एकदम आज आमचं इथे येण्याचं कारणच आहे, अतिशय म्हणजे लोकांनी जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढण्यासाठी त्यांचं घरदार, त्यांचा संसार उद्ध्वस्त केला जातो आणि हे प्रशासनाचं अतिक्रमण या ठिकाणी आहे। हा पदाचा वापर आहे। आता ह्या गाड्या बघा, आरोग्य अधिकाऱ्याच्या पदाचा वापर म्हणजे असे पाठीमाग बोर्ड लावायचे आणि असं पुढे जाऊन पार्किंग करून द्यायची, त्याच्यावर हा त्यांचा हा आता 20 दिवसापासून कारवाई केली याच्यावर। या गाड्या वर्ष 2-2 वर्षापासून पडलेल्या आहेत, अपघातामधल्या गाड्या मागं ती ट्रक पडलेली काही वर्षापासून ट्रक आहे, ही एक गाडी त्याच्यावर कारवाई केली आहे। हे तू हटवणार कधी? झाली तुमची आता प्रशासनाची बिल्डिंग, जरा त्या बिल्डिंग मध्ये घेऊन मागच्या रोडमध्ये ठेवा ना, मोकळं करा ना आरोग्य विभागासाठी, येऊ द्या ना आमच्या माता मावल्यांना उपचार घेऊ द्या ना। आणि दुसरं असं बरं का, आता हा टँकर लोडिंग आहे ना, याच्यावर दिलेलं आहे सगळं, या बघितले पणलिवेले डेंजर, म्हणजे यांनी दाखवलेलं इथं डेंजर आहे। मग का बरं, म्हणजे आता उद्या जरी काही कमी जास्त आलं मग काय करायचं? हा, आरोग्य केंद्र आपण पाहू, हे बघा हे जुने वाहन सगळे सडक पडलेले, याच्यापासून रोग राहील 100% वाटणार, जागा काढून धरली एवढी प्रशासनाची।
आज जर बघायला गेलं तर नगरपालिकेचं एक छोटंसं उद्यान सुद्धा नाही आहे, ज्या ठिकाणी आबालवृद्ध जाऊन बसू शकतात, संध्याकाळचं विरंगुळा करू शकतात. एक जागा अशी नाही आहे. जी जागा जे वाढ नाही घाट आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कचरा आहे. फक्त आणि फक्त सत्ताधारी आणि काही नगरसेवक फक्त सकाळी येतात फोटो काढण्यासाठी, तेवढ्यापुरती तेवढी स्वच्छता करतात. अख्खं गावात घाणीचं साम्राज्य आहे. गाव कधी साफ होणार? हे आमच्या माता मावल्या ते तिथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारतरत्न आहेत आपले, त्यांच्या नावाने दवाखाना आहे. आज त्या दवाखान्याची परिस्थिती पाहिजे काय ती सगळी. याच्यामुळे जे आमच्या माता मावल्या येतात ना, याच्यामुळे खूप डास होत असेल आणि 100% त्या डासांमुळे ती रोगराई वाढते आणि आमच्या माता गर्भवती माता माऊलीला 100% त्याने बाधित होत असेल, तिला त्रास होत असेल. कधी प्रशासन जागी होणार? पण हा जवळ टँकर आहे. टँकरचं अंतर तरी पहा किती, 10-20 फूट सुद्धा नाही. अहो आपण बघतो ना आता काही समृद्धी महामार्गावर चालत्या गाड्या सुद्धा पेट पेटून राहिल्या हो. पण आता टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर तुम्ही पाहिलं किती आहे? 42-43 टेम्परेचर चालू आहे. त्या 42-43 टेम्परेचर मध्ये जर ही गाडी जर भडका धरला ना, पोलीस काहीच राहणार नाही इथं. पोलीस प्रशासन, ग्रामीण पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो, जे PI साहेब आहेत, संदीपजी कोळी साहेब, तुम्ही कारवाई केल्या तुमचं अभिनंदन, पण या गाड्या इथून पहिले हटवा, तर आम्हाला तुमच्या विरोधात आंदोलन करावं लागेल. आपण जनतेचे रक्षक आहात, आपण जनतेचे सेवक आहात, आणि ती त्याप्रमाणे सेवा करा, रक्षा करा. आपण चांगलं काम करताय, त्या गाड्या इथून हटवा सगळ्या. तो ज्वलनशील पदार्थ आहे, त्यामध्ये कधी सुद्धा भडका उडतो, स्फोट होईल, मोठा बॉम्बस्फोट सारखा स्फोट होईल त्याचा. पहिले ती गाडी इथून हटवा. भरलेला टँकर आहे तो, पूर्ण भरला, डिझेलनी भरला टँकर आहे, आणि त्यांनी भडका धरला मग काय करायचं? स्फोट होईल त्याचा मोठा, मग स्फोट होईल त्याचा. तुमची प्रमुख मागणी काय असणार? हे हटवा. आमची प्रमुख मागणी आहे, ह्या प्रशासनाची जी जागा आहे, इथून सगळे जुने वाहन आहेत, ते वर्ष 10 वर्षापासून गाड्या सडत पडल्यात, हे सगळं हटवाय, सगळं मैदान साफ कराय. याच्यामुळे रोगराई वाढते आणि महसूल गोळा होईल ना प्रशासनाला. आता इथं लहान सडक पडून त्याचं काय होणार आहे? हे बघ, लहान पोरं खेळतं इथं, त्यांना काय कळत लेकरांना याच्यात काय भरेल आहे आणि काय नाही. रेडी अन्यथा ही कोपरगाव शहराची ही पोलीस प्रशासनाला दिलेली ही जी इमारत आहे जुनी, आतापर्यंत ग्रामीण पोलीस स्टेशननी तर कारभार केला, आता नवीन इमारतीमध्ये सगळे गेलेत, पण ही जी जुनी इमारत आहे, मी नगरपालिका प्रशासनाला विनंती करतो, आता तिची पार्किंग म्हणून व्यवस्था नका करू. तर कोण तो पंचायत समितीमधला अधिकारी, त्याची गाडी पार्किंग केलेली आहे, काय संबंध येतो त्याचा? पार्किंगची जागा थोडी आहे ती चांगली वास्तू आहे, जुनी वास्तू आहे, त्या वास्तूचा काहीतरी उपयोग करा, जेणेकरून 2 रुपये महसूल नगरपालिकेला भेटेल. अशी ती सडत पडली ती इमारत, आता काही दिवसांनी ती पाडून टाकशील तुम्ही, पण तिचा चांगला उपयोग होऊ शकतो. कुठल्या तरी एखाद्या नगरपालिकेचं खाता असेल त्या ठिकाणी तुम्ही चालू करा, एक विभाग चालू करा, किंवा नगरपालिकेच्या किंवा प्रशासनाच्या काही विभागाला तुम्ही भाडोत्री देऊन तो महसूल चालू करा. ही आमची मागणी आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही आता महसूल टाका. आमचा आता हा इशारा आहे, जर तुम्ही हा लवकरात लवकर हा टँकर जर नाही काढला, या टँकरला आम्ही JCPने ओढून हा मेन रोड आहे ना याच्या 3 लावून देऊ. तुम्हाला काय आमच्यावर कारवाई करायची ना, हुशार करा. आम्ही कारवाईला खात नाही, आणि आम्ही तुम्ही कारवाई केली तर आम्ही जेलमध्ये जायला पण तयार आहे. आमचं अल्टिमेटम समजा जनतेसाठी, जनतेसाठी, आरोग्यासाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी. आम्ही मागं हटणार नाही. आम्ही JCB लावून त्याला गावाच्या बाहेर नेऊन ठेवू, त्याचा स्फोट होऊन ते जळून जाऊ तिकडे आम्हाला त्याची काय घेणं लोकांचे नाही. जीव महत्वाचे आहे आम्हाला. हा, कारण इथं आहे ना इतकं गबाळ वाढलेलं आहे, इथे सगळे लहान पोरं खेळतात. किती दिवसात तुम्ही हे सगळं त्यांना? आणि प्रशासनाला विनंती करतो, आता आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवलं, हे किती दिवसामध्ये होणार? याला काय जास्त दिवस लागत नाही, की त्याला खूप मोठा वेळ लागणार नाही. हे 1-2 दिवसामध्ये, कमीत कमी आज गुरुवार आहे, आज शुक्रवार आहे, सोमवारपर्यंत हे सगळ्या गाड्या, हे सगळ्या जुने वाहनं, ही आणलेली डिझेलची आता कारवाई केली गेली, हे सगळे इथून हटवा, मैदान साफ करा. ही सुद्धा पोलीस प्रशासनाची जी इमारत आहे, ही इमारत सुद्धा नगरपालिकेनं ही भाडोत्री देऊन एक महसूल गोळा करावा, त्याची स्वच्छता करून एखाद्या विभाग चालू करावा, ही आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही सामाजिक कार्यकर्ते, आम्ही आमच्या पद्धतीनं प्रशासनाला लाज वाटेल अशा पद्धतीनं आम्ही ते आंदोलन करू. त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील आणि पोलीस प्रशासनाची राहील. या संदर्भात आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये आल्यानंतर हे जे नागरी जे हॉस्पिटल आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम नागरी प्राथमिक हॉस्पिटल, आतमध्ये सगळ्या कर्मचारी वर्ग, सगळ्या महिला भगिनी,
त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी सुद्धा याच्यापूर्वी नगरपालिकेला तक्रार केली. नगरपालिकेनंतर त्यांनी पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं. आता आम्ही आतमध्ये येताना जो टँकर गेल्या 20 दिवसापासून डिझेलने भरलेला ज्वलनशील पदार्थ त्यामध्ये पूर्ण टँकर भरलाय. त्या टँकरच्या आजूबाजूला सगळी जी जप्त केलेली वाळू या पोलीस प्रशासनाने केली आहे. जप्त केलेली वाळू सगळी सांडलेली आहे. रोज या ठिकाणी आमच्या गर्भवती माता मावल्या येतात उपचारासाठी, लस घेण्यासाठी, त्यांच्या लहान बालकांना सुद्धा घेऊन येतात. जर आमच्या माता माऊलीचा पाय घसरला, जर काही अपघात घडला तर याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? नगरपालिका प्रशासन घेणार का? मुख्य अधिकारी साहेब, आपण फक्त टक्केवारीमध्येच बरबटलेले आहात का? पोलीस प्रशासन ज्याप्रमाणे तुम्ही कोपरगाव शहरामधले सगळे अवैध धंदे, गोरख धंदे बंद केले ना, त्याचप्रमाणे इथं स्वच्छता करा. हा टँकर पहिले इथून हलवा, ही वाळू, नाही तर पी आय साहेब तुमच्या खुर्चीवर, तुमच्या टेबलवर आम्ही वाळू आणून टाकू. आता जर आमच्या महिलांचं जर आरोग्य जर सुरक्षित नसेल, आमच्या महिला जर आमच्या कोपरगावमध्ये सुरक्षित नसेल तर काय चाटतं का तुमच्यावर दिलं ना तुम्हाला? या ठिकाणी आम्ही या लोकांशी चर्चा केली. हे लोक आम्हाला सांगतात आम्ही तक्रारी करून सुद्धा निवारण होत नाही. का ती सांडलेली वाळू उचलल्या जात नाही? का नगरपालिका इथं स्वच्छता करत नाही? 20-20 वर्षापासून ते वाहनं पडले, त्यांचे टायर सडले, त्या गाड्या सडल्यात, त्याच्यामध्ये पाणी साचतं, त्याच्यामध्ये डेंग्यूचे डास तयार होतात, रोगराई या ठिकाणून पसरते. जर पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असेल, अन्यथा आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या दोन्ही पक्षाच्या वतीने, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे, या आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र असं आंदोलन छेडू. पुन्हा सांगतो, प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला लाज वाटेल अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन करू आणि आम्ही ऐकणार नाही आता. कारण लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. किती वेळा समजून सांगितलं, त्या माता मावल्या सुद्धा सांगताना अक्षर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघताना सुद्धा आम्हाला वाईट वाटलं. एकही पुरुष कर्मचारी या ठिकाणी, सगळ्या महिला कर्मचारी आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये सगळी स्वच्छता, ही वाळू या ठिकाणी उचलल्या गेली पाहिजे. नाहीतर आम्ही आता खरंच ही वाळू टेबलवर आणून टाकणार आहे. आणि हा टँकर अण्णांनी सांगितल्याप्रमाणे 2 GCB लावून हा फरफटत देऊ आणि तिकडे कुठेतरी ग्रामीण भागात उभा करू, तिकडे तो जळव, त्याचा स्फोट होतो, काही हो. पण या टँकर बसून आमच्या एकाही नागरिकाला, कोपरगाव शहरातल्या आमच्या इथल्या येणाऱ्या रुग्णाला, आमच्या माता माऊलीला इजा झाली नाही पाहिजे. ही जबाबदारी सगळी पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासनाची राहील. आणि भविष्यात आम्ही जे आंदोलन करू त्याचे काय गंभीर परिणाम होतील आम्ही ते बघू. आम्ही जेलमध्ये जाऊन बसू आमच्या लोकांसाठी, पण याचे परिणाम प्रशासनाला सुद्धा भोगावे लागतील. या ग्रामीण पोलीस स्टेशनची सगळे जे ज्यांच्यावर जबाबदारी ते नगरपालिका मुख्य अधिकारी साहेब, नगराध्यक्ष सत्ताधारी, ही तुमची सगळ्यांची जबाबदारी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.